देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। अमरावती में कम किए बगैर बिजली बिल नहीं भरेंगे खासदार नवनीत राणा। बिजली वितरण कंपनी के मुख्य कार्यालय में कल संपन्न हुई बैठक में खासदार नवनीत राणा ने कहा कि राज्य महावितरण कंपनी की मनमानी नहीं चलेगी। पहले से ही लॉकडाउन की वजह से परेशान जनता को महावितरण कंपनी मनमानी बिल भेजकर लूट रही है, जिसे किसी कीमत पर बर्दाश्त नहीं किया जाएगा। महावितरण कंपनी जब तक बिजली बिल कम नहीं करती तब तक जनता बिल नहीं भरेगी। मंत्री साहेब म्हणतात सरकारला सावकार नाही सरकार आहे, सरकार सारखं करा पाहिजे आता काम। मुख्यमंत्री म्हणतात दिवसा मतदारसंघातली एक बुजुर्ग बाईंनी मला फोन केला, म्हणे मॅडम मी शेतकरी आहे म्हणे, माझ्या घरात फक्त लाईट आणि एक फाईन चालते आणि एक टीव्ही आहे म्हणे, मला बिल येत होता 500 रुपये, 500 ते 550 रुपये एवढा माझा मॅक्सिमम 550 रुपये बिल आला म्हणे। आता मला 2000 रुपये महिना आला म्हणे, मी कुठून भरणार आहे? असं प्रत्येक ठिकाणी झालं मॅडम, आणि पूर्ण प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक घरात आहे। एक्चुअली हुआ क्या है, मार्च में रीडिंग वाले आपण ऍव्हरेजला त्याचं बिल काढलं। आता तुम्ही आम्हाला सांगू राहिले का तुमचं 1398 तर आम्ही 3 बघतो, मग 1 ते 100 इतके, 131, 200 तितके, आम्हाला काय घेणं नाही। आमचं जे 10 वर्षाचं बिल भरून राहिलो, मागच्या वर्षी पूर्ण वर्षभर आम्ही ऍव्हरेजला भरलं, त्या हिशोबाने आम्ही पैसे भरू, नाही तर आम्ही 1 रुपये भरत नाही आणि एकाने लाईन कापायला येऊन दाखवा, बाकी आम्ही पाहू। आणि महावितरण हे आम्हाला मान्य करून राहिले कारण की सेपरेट बिल दिलं असतं जे स्लॅब तुमचे जे वाढले आहे 90चे 110 तुम्ही केलेले आहे, जे मार्च मध्ये निर्णय झाला। आपला कर्तव्य आहे जिल्ह्याचे, आपण याच्यावर बसलेलो आहे की भाई कलेक्टरच्या मार्फत तुम्ही एक पत्र पाठवा की लॉकडाऊन लागलेला आहे, सगळे लोक आमच्यावर महिन्यात आपण ती मीटिंग रीडिंग का नाही घेतली? शासनाचा नियम ते आम्हाला एक सोबत भरायचं आहे, नाही भरला तर आम्हाला मीटर कापणार आहे, म्हणजे सगळे ठिकाणी लोकच मरणार आहे, स्पष्ट दिसून राहिलं। आपने जो कंपनी के मार्फत पॉलिसी बनाया टोटली रॉन्ग है, पब्लिक का एक्सप्लॉइटेशन। वाढून आलेले वाढती आहे, त्याला कसं मान्य करणार आहे आम्ही? बिलात नाही भरत ना आम्ही, कुठून भरू आमचे? नाही, जे वाढून दिलेले आहे ते जे वाढलेले युनिट आहे ना, ते वाढलेले युनिटचे पैसे, जे पैसे वाढलेले आहेत त्याचे पैसे भरायचेच नाही। जे रुटीन आमचे जे याचे आधी पैसे येत होते त्याला आपण मान्य करू की भाई जेवढा 500 रुपये येत होता आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मला 1000 रुपये आला, तो 500 रुपये वरतीचे आम्हाला भरणार नाही। ते कशी तुम्ही मॅनेज करता ते आम्हाला सांगा। गोरगरीब जे ऑटो रिक्षा चालक आहे, जे शेतकरी आहे, जे मजदूर आहे, जे काम करणार आहे, अरे गव्हर्नमेंट सर्वंटला गरज नाहीये, पण जे घरी बसून आहे, ज्यांना मजदुरी नाही, ज्यांना काम नाही, त्यांच्यासाठी मला सांगा तुम्ही जे तुम्ही पैसे वाढवले आहे। मॅडम भाजीवाल्याला 12,000 सरकारनेच लॉकडाऊन केलं, सरकारनेच कर्फ्यू केलाय। ये तो लाला का हिसाब हो गया भाई। पुणे में सभी स्कूलों की फीस 50% हो माफ, संतोष शिंदे। कोरोना महामारी के चलते राज्य में जहां लोगों को 2 वक्त की रोटी के लिए सोचना पड़ता है, ऐसी आर्थिक तंगी में सर्वसामान्य जनता स्कूल की फीस भरने में पूर्णतः असमर्थ है। पुणे में विद्यार्थियों को स्कूल की तरफ से फीस जमा करने के लिए दबाव डाला जा रहा है, जिसे विद्यार्थी और पालक दोनों तनाव में आ गए हैं। पालकों की परेशानियों को देखते हुए अब संभाजी ब्रिगेड पुणे ने जिले के सभी विद्यार्थियों की फीस 50% माफ करने की राज्य सरकार से मांग की है। प्रत्येक शाळा विद्यार्थ्यांवर फीस साठी दबाव आणत आहे। प्रत्येक पालक लॉकडाऊनच्या संकटामध्ये सुद्धा आज या शैक्षणिक वर्ष चालू करण्यासाठी तणावात आहे। एकीकडे कोरोना महामारीचं संकट आहे, दररोज 700 ते 800 रुग्ण सापडत आहेत। याचा अंदाज जर घेतला तर डिसेंबर पर्यंत शाळा सुरू होईल याची शक्यता कमी आहे। मात्र शाळा पूर्ण फीस भरण्यासाठी आग्रह करत आहे, दबाव आणत आहे। माननीय शिक्षण मंत्री, माननीय मुख्यमंत्री यांना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने विनंती करतो की सरसगट सगळ्या विद्यार्थ्यांची 50% फीस ही माफ केली पाहिजे। कारण जर अर्ध वर्ष शाळा भरणार नसतील, जर चीनच्या असुरक्षित झूम ॲपवर शाळा जर मुलांना शिकवत असतील तर ते सुद्धा सध्या पाल्यांना आणि पालकांना जमत नाही। कारण भोर असेल, वेल्हा असेल, इतर तालुक्यामध्ये किंवा शहरात सुद्धा बहुतेक ठिकाणी रेंजचे प्रॉब्लेम आहेत। सर्वसामान्य कुटुंबातील 70 ते 80% विद्यार्थी किंवा पालक आहेत ज्यांच्याकडे फास्ट इंटरनेट सेवा ते विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही। त्याच्यामुळे जर त्या विद्यार्थ्याला
तो अभ्यासक्रम जर समजला नाही किंवा तो अभ्यासक्रमातल्या त्रुटी जर त्याच्या लक्षात आला नाही तर तो क्लास मिस होईल. म्हणून राज्य सरकारला विनंती आहे की आपण सरकारच्या वतीनं स्पष्ट आदेश काढून शिक्षण विभागाने 50% फीस सरसकट माफ केली पाहिजे. कारण हा सगळ्यात मोठा दिलाच आहे. कोरोना महामारीमुळं शिक्षण व्यवस्थेचा अक्षरशः खेळखंडोबा झालेला आहे आणि तो जर वाचायचा असेल तर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना काहीतरी दिलासा दिला पाहिजे. आणि असुरक्षित झूम ॲपवर ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी घेऊ शकत नाही. त्यामुळं जर शाळेने व्हिडिओ पाठवून त्या अभ्यासक्रमाचा त्या क्लासचा जर व्हिडिओ पाठवून विद्यार्थ्यांना पाठवला तर ते रिपीट बघून कमीत कमी विद्यार्थी शिकू शकतील. विनाकारण ताणतणाव करून पालकांना आणि विद्यार्थ्यांवर विनाकारण मानसिक त्रास देण्याचा कुठल्याही शाळेनं प्रयत्न करू नये. राज्य सरकारने माननीय शिक्षण मंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून विद्यार्थ्यांची सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांची 50% फीस माफ करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलनी प्रत्येक शाळेला धडा शिकवला जाईल. कारण प्रत्येक शाळा विद्यार्थ्यांना 2 दिवसात 3 दिवसाच्या आत फीस भरा अन्यथा प्रवेश मिळणार नाही अशी धमकी देत आहेत. हे फार दुर्दैवी आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही. 100% मुलांची 50% फीस ही माफ झाली पाहिजे. सरकारने तो अध्यादेश काढला तर शाळा त्या मान्य करतील. ते त्यांना करावं लागेल. सरसकट शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या किंवा विनानुदानित सगळ्या शाळांवर सरकारने स्पष्ट आदेश काढून सगळ्यांना फीस माफ करावी ही संभाजी. परभणी में साईं बाबा उत्सव शुरू। साईं बाबा की जन्मस्थली माने जाने वाली पाथरी के साईं मंदिर में आज से गुरु पूर्णिमा के उपलक्ष्य में 3 दिवसीय उत्सव की शुरुआत हो चुकी है। सुबह की आरती के बाद साईं बाबा की प्रतिमा साईं चरण पोथी और वीणा की शोभा यात्रा के बाद साईं मंदिर से होते हुए द्वारका माई ले जाया गया। हर साल इस उत्सव में हजारों श्रद्धालु सम्मिलित होते हैं, लेकिन इस साल कोरोना महामारी के चलते सभी भक्तों को गुरु पूर्णिमा उत्सव पर घर पर ही रहकर मनाना पड़ेगा। रामदेवाभ्यो नमः, शांतदेवाभ्यो नमः, वासुदेवाभ्यो नमः। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।